नांदेड हे शैक्षणिक हब झालेलं आहे. मुंबई पुण्यापासून तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या मुलं मुली साधारणतः 1.5 लाख मुलं मुली ट्युशन्सच्या निमित्तानं 10वी-12वीच्या नांदेड शहरामध्ये आलेले आहेत. मागच्या वर्षभरामध्ये पोलीस अधीक्षकांना विचारा की नांदेड शहरातून किती मुली गायब झालेल्या आहेत. साधारणतः 101 चा आकडा जो रेकॉर्डवर आहे आणि जो रेकॉर्डवर नाही, समाजाच्या भीतीने असेल किंवा नातेवाईकांमध्ये बदनामी होईल, लोक काय म्हणतील म्हणून किमान 50 ते 100 लोकांनी पोलिसांमध्ये गुन्हे सुद्धा नोंद केलेले नाहीत. नांदेड शहरामध्ये जाणीवपूर्वक त्या ज्या काही अल्पवयीन छोट्या मुली आहेत 16 ते 18 वर्षाच्या दरम्यानच्या, त्यांना जाताना ट्युशनला नेऊन सोडणे, ट्युशन सुटल्यानंतर त्यांचा पाठलाग करणे, त्याचबरोबर केवळ मुस्लिम तरुणच नाही तर त्यांच्याबरोबर मुस्लिम तरुणी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. त्या मुलींबरोबर मैत्री करणे आणि त्यांचा मनभेद करणे, प्रवृत्त करणे अशा पद्धतीचे कामं करतात. हळूहळू मैत्री वाढवतात, त्यांना मदत करण्याचा बहाणा करतात आणि प्रेमामध्ये गुंतून लवकरच जी काही बॉर्डर आहे आमच्या नांदेड जिल्ह्याची, कर्नाटक आणि आंध्राची, तिथून बॉर्डर पास होऊन हैदराबाद, बिदर, गुलबर्गा या ठिकाणी नेऊन तिथे निकाहनामे लावतात, सर्टिफिकेट घेतात आणि तिथले काही मुल्ला मौलवी लोक जे आहेत ते मुद्दाम या कामासाठी आर्थिक मदत करतात. अशा पद्धतीची एक मोडस ऑपरेंडी या पद्धतीचे या इथल्या तरुणांनी चालू केलेली आहे. पहिला मुद्दा तर हेमंत पाटलांनी आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा पेटवायचं असेल तर, राजकारणाची चूल पेटवायची असेल तर त्यांनी नांदेडमधलं जे कायदा सुव्यवस्था अबाधित आणि गुन्ह्यागोविंदाने सगळे राहत आहेत, या नांदेडची परिस्थिती, वातावरण खराब करण्यासाठी बेछूट वक्तव्य करायला नको. माझा प्रश्न हेमंत पाटलांनी की 2014 पासून सतत तुमच्या घरामध्ये सत्ता आहे, तुम्ही स्वतः आमदार राहिलेले आहात, खासदार झालात, आताही विधान परिषदेचे आमदार आहात आणि केंद्रामध्ये सत्ता आहे, 2014 पासून राज्यामध्ये तुमच्याकडे सत्ता आहे. एवढी सत्ता असताना जर 150-200 आमच्या हिंदू माता भगिनींवर अन्याय होत असेल, त्यांना बळजबरीनं पडवून नेऊन कोणी असं करत असेल, मग तुमची सरकार काय कामाची आहे? मग तुम्ही राजीनामे द्या, सरकार सोडा, मग आम्ही येतो सत्तेमध्ये, आम्ही करून दाखवतो तुम्हाला, सर्व समाज घटकांना न्याय देणारी व्यवस्था आम्ही आणून दाखवतो तुम्हाला. आणि एवढी सत्ता असतानाही जर तुम्ही हे वक्तव्य करत असाल तर यामागं फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं राजकारण जबाबदार आहे, यापेक्षा पलीकडे काही तथ्य नाही. आणि SP साहेबांना माझी विनंती आहे की त्यांच्या या वक्तव्याची दखल घ्यावी आणि जर खरंच 150-200 महिला मुलींसोबत जर काही अत्याचार झाला असेल त्याचा डाटा समोर ठेवावा आणि ते डाटा जर पोलीस विभागाकडे नसेल तर हेमंत पाटलांना अरेस्ट करावी आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ही माहिती कुठून आली, काय पुरावे आहेत याची शहानिशा व्हायला पाहिजे. कारण कोणत्याही समाज विशिष्टाच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरून दहशत पसरवण्याचं हे काम आहे आणि दहशतवादी विरोधी कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. जर त्यांच्या बोलण्यात तथ्य नसेल तर त्यांनी नांदेडमध्ये दहशत माजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे.